सर्व मतदार आणि प्रत्येक नेता टॉपिक तुमच्या मनातला आहे आणि तुमच्या मतदारसंघातला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येक मतदार, प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक लोकांपर्यंत, प्रत्येक जनरेशनपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण आता 3-4 महिन्यामध्येच विधानसभा निवडणुका येतील आणि प्रत्येक नेते, उमेदवार, कार्यकर्ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता तुम्ही काय करायचं आहे? जे लोकसभेला घडलं तेच विधानसभेला घडणार आहे. लोक तुमच्यापर्यंत येतील. काही लोक, काही पक्ष तुमच्यामध्ये जातीभेद पेरतील. यापासून तुम्ही रिअल फॅक्ट पाहिजे. खरंच जातीभेद आहे का? खरंच संधी या जातींना मिळाल्यात का? या समाजांना मिळाल्यात का? याचबरोबर काही पक्ष तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग करण्याचा प्रयत्न करतील. खरी परिस्थिती जाणून घ्यायची. जो उमेदवार आपल्या जवळ येईल त्या उमेदवाराला काही प्रश्न विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही प्रश्न सांगेन. मतदारसंघातील समस्या विचारा, मतदारसंघातील लोकांच्या समस्या विचारा, मतदारसंघातील महिलांच्या समस्या विचारा आणि त्यावरती काय तोडगा निघेल याच्यावरती त्यांना प्रश्न विचारा. जी लोक तुम्हाला जातीत एकमेकाच्या समाजामध्ये उभा करतील त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. तुम्ही जी कामं करणार आहात, जे उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचतील, जे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यांना विचारा की तुम्ही जी कामं करणार आहात ती कशी करणार आहात, कोणत्या बेसिसवरती करणार आहात. मग तुम्ही ती कामं आधी का नाही करू शकलात? जे उमेदवार होते त्यांना काय अडचणी आल्या? तुम्ही आलात तर तुम्ही ती कशी करून दाखवणार? त्यासाठी तुमच्याकडे नियोजन काय आहे? या अनेक प्रश्न आहेत जे तुम्ही उमेदवाराला अगदी समंजस भाषेमध्ये विचारायचे आहेत. ते का? कारण आपल्याला नेहमीच आपला महाराष्ट्र देशामध्ये प्रगत राहिलेला आहे. पण आता काही लोकांनी ओळखलं आहे की महाराष्ट्र नेहमीच पुढं आहे. महाराष्ट्राला फोडायचा कसा? आणि म्हणून काही लोक, काही पक्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये फळी निर्माण करू पाहत आहेत, गट निर्माण करू पाहत आहेत. काही लोक तुमची ब्रेनस्टॉर्मिंग करतील. काही लोक सांगतील तुमच्या समाजावरती आतापर्यंत अन्याय झाला आहे, तुम्हाला एकटं गाठतील आणि तुम्हाला सांगतील या गोष्टी तुमच्या समाजाबाबतीत तुम्हाला व्हायला पाहिजे होत्या, घडल्या नाहीत. आणि मग समाजामध्ये तुम्हाला उभा करतील. आपण सर्वांनी आपला धर्म, आपल्याला जात, आपला समाज आपल्यासाठी प्रिय आहेच. त्यासाठी आपला गर्व असलाच पाहिजे. परंतु आता काय होतंय? काही लोक तुम्हाला सांगतात की आम्ही या धर्माचा ठेका घेतल्यासारखं ती लोक बोलतील. पण नाही, तुम्ही समस्येवरती बोला, तुम्ही विकासावरती बोला. तुम्ही जर धर्मावरती बोलायचं असेल तर धर्मासाठी तुम्ही सर्व धर्मांना घेऊन, आपल्या धर्मातील सर्व जातींना घेऊन, सर्व समाजाला घेऊन सर्वांना समान संधी कशा मिळतील यावरती बोला. आणि याचवरती बोललं तरच देश आणि महाराष्ट्र पुढे जाईल आणि प्रगत होईल. या गोष्टी व्यतिरिक्त आपण जर इतर गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपण, आपला समाज, महाराष्ट्र आणि देश यामध्ये, आपल्याच धर्मामध्ये अनेक गट पडणार आहेत आणि पडत चाललेले आहेत. आपला धर्म, आपल्याबरोबर असणारे इतर धर्म आपल्याबरोबर आहेत. सगळेच लोक वाईट नसतात. त्या धर्मातले, त्या जातीतल्या काही प्रवृत्ती, व्यक्ती वाईट असतात. म्हणून आपण सर्व धर्माला दोष देऊच शकत नाही. आणि जर कोणी तसं वागत असेल तर ते आपल्याला कळत असतं नेहमीच. तर अशा अनेक गोष्टी आहेत. विकासावरती बोला. काही लोक तुम्हाला सांगतील आम्ही असा विकास केला, तसा विकास केला. रिअल फॅक्ट चेक करा. काही लोक सांगतील आम्ही रस्ते केले. पण बाबा, तुम्ही रस्ते नवीन किती केले का जुन्याच रस्त्याला पॉलिश केलं? या गोष्टींवरती फोकस करा. तुमच्या मतदारसंघामध्ये, तुमच्या गावामध्ये ज्या अडचणी आहेत त्या आत्तापर्यंत सॉल्व्ह का नाही झाल्या त्या गोष्टींवरती बोला. तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये अजून कोणत्या गरजेच्या गोष्टी येणं गरजेचं आहे त्यावरती बोला. व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यवसाय कसे वाढतील, नवीन लोकांना संधी कशा मिळतील, नवीन स्टार्टअप्सना संधी कशा मिळतील, त्याच्यासाठी मार्केट कसं असेल, त्याच्यासाठी मार्केटिंग कसं केलं पाहिजे यावरती बोला. आणि उमेदवार जे तुमच्यापर्यंत येतील त्यांना या गोष्टी जाणवून द्या. त्यांना प्रश्न विचारा, तुम्ही हे कसं कराल, यासाठी तुम्ही काय करू शकता, यासाठी तुमचा अभ्यास किती आहे, त्या उमेदवाराचा अभ्यास किती आहे. त्यांनी त्या मतदारसंघामध्ये, प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्ही संपर्क करून त्या गावाचा अभ्यास केलेला आहे का, किंवा करू शकणार आहात का, किंवा त्या गावामध्ये असलेल्या समस्या तुम्ही सोडवू शकणार आहात का, किंवा सोडवण्याचा कितपत चांगला प्रयत्न करू शकाल. अशा अनेक गोष्टींवरती तुम्ही समंजसपणे विचारा. कारण आता विधानसभा आलेल्या आहेत. प्रत्येक नेते तुमच्याजवळ येतील आणि तुम्हाला काहीतरी वेगळ्या मार्गाने कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतील आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतील. मान्य, स्वार्थ साधून घेऊ द्या. प्रत्येकाला अपेक्षा असतात, प्रत्येकाची काही स्वप्न असतात. परंतु जनतेसाठी काही कामं त्यांनी करावीच लागतील आणि करायलाच पाहिजेत आणि केलेली असावीत. जनता असेल, मतदार असेल, या सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवारांनी काय केलं पाहिजे यावरती फोकस करा.
जाती जातीमध्ये लढवून एकमेकांच्या जातींच्या विरोधात उभा करून कोणाचंही भलं होणार नाही. या गोष्टींवरती आपण सर्वांनी फोकस केला पाहिजे. कारण एखादी संधी मिळत असेल तर या जातीभेदांमुळे ती संधी वेगळ्या जातीतल्या त्या व्यक्तीची संधी तो व्यक्ती गमावू शकतो, कारण नसताना, गरज नसताना. असे अनेक मुद्दे आहेत ती लोक तुम्हाला हायलाईट करतील, फोकस करतील आणि त्यापासून तुम्हाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतील. काही लोक असतात जे प्रश्न विचारतात, त्या लोकांना ही लोक फायनान्शियल लॉक करण्याचा प्रयत्न करतील. काही लोक चांगल्या पद्धतीनं मत मांडतात, त्यांना फायनान्शियल लॉक करण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या लेवलला त्यांना कुठं अडचणी येतात याच्यावरती फोकस करतात. आपण मतदारांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आता राजकारणाचा थोडा कल बदलला पाहिजे. राजकारण आपल्या वेगळ्या दिशेला चाललेलं आहे. प्रगत महाराष्ट्र कुठंतरी फुटत चाललेलं आहे आणि द्वेषभावनेनं पुढे चाललेलं आहे. या द्वेषभावनेनं अनेक चांगल्या लोकांच्या संधी सुटत आहेत. चांगल्या लोकांना चांगल्या ठिकाणी जायला मिळत असेल आणि अशा प्रकारचे द्वेष पसरत चालल्यामुळे त्या लोकांच्या संधी जात आहेत. अशा अनेक वर्ष आहेत. तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारले, काही नेते किंवा काही पक्ष तुम्हाला सारखं टार्गेट करतील आणि तुम्हाला सांगतील एवढ्या वर्षात एवढं नाही झालेलं आहे, मग आम्हाला थोडी अजून संधी द्या. मान्य अजून संधी दिली पाहिजे, पण काहीतरी प्रगती दिसली पाहिजे, काहीतरी डेव्हलपमेंट दिसली पाहिजे, काहीतरी इंडेक्स तुमचा डेव्हलपमेंटचा वाढला पाहिजे. अभ्यासू प्रश्न विचारले, अभ्यासू उत्तर मिळाली तर त्याने त्या उमेदवाराला आपण संधी देऊ शकतो. नाहीतर कारण नसताना प्रत्येक वेळी धर्माचं कारण नसताना प्रत्येक वेळी 70 वर्षात काय केलंय अरे कितीतरी अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत ज्या 70 वर्षांमध्ये आपण सांगू शकतो. परंतु काही लोक फोकस करतात स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी आणि अनेक गोष्टींपासून तुम्हाला डायव्हर्ट करतात. अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही जर डायव्हर्ट होत नसाल तर तुम्हाला देशप्रेमाविषयी बोलतील. तुम्ही डायव्हर्ट होत नसाल तर तुम्हाला जातीविषयी बोलतील. तुम्ही डायव्हर्ट म्हणजे चुकीच्या मार्गाने डायव्हर्ट ते करण्याचा प्रयत्न करतील किंवा त्यांच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या चांगल्या विषयापासून तुम्ही जे चांगले प्रश्न त्यांना विचारत असतात त्यापासून तुम्हाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतील. जर ते उमेदवार मग कोणत्याही पक्षाचे असो, चांगलं काम करण्याचा त्यांच्याकडे अभ्यास असेल, त्यांच्याकडे थोडी लिडरशिप क्वालिटी असेल तर त्या व्यक्तीला, त्या उमेदवाराला संधी दिलीच पाहिजे. मग तो कोणताही व्यक्ती असो किंवा कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असो. आता विधानसभा येत आहेत. या गोष्टींकडे सर्व मतदारांनी, कार्यकर्त्यांनी, लोकांनी, जनतेने लक्ष दिलं पाहिजे. यामध्ये चूक केली तर आपण कितीतरी वर्ष स्वतःला, स्वतःच्या फॅमिलीला, स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या समाजाला, आपल्या देशाला, महाराष्ट्राला, स्वतःच्या धर्माला, आपल्या सहकाऱ्यांना आणि आपल्या आजूबाजूला जे आपले वेगळ्या धर्मातील लोक आहेत अशा सर्वांना मागं खेचत असतो. आपल्याला प्रगती पाहिजे स्वतःची, देशाची. तर या गोष्टींकडे आता लक्ष द्या. या 3 महिन्यामध्ये अनेक लोक तुमच्याकडे येतील. मी किती चांगला आहे या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतील. आम्ही किती चांगले आहोत या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतील. मग ते तुम्ही प्रश्न विचारा की त्यांना, तुम्ही का चांगले आहात. मग कोणताही पक्ष असो, मी नंतर सांगेनच आपल्याला कोणता पक्ष व्यवस्थित काम करेल किंवा कोणता पक्ष ट्रान्सपरन्सी ठेवत आहे, कोणता पक्ष तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग करत आहे. बरं, ब्रेनस्टॉर्मिंग केलं तरी चांगल्या गोष्टीसाठी करावं. कारण नसताना समाजाला समाजाच्या विरोधात उभा करण्यात काहीच पॉईंट नाही, कोणताच अर्थ नाही. एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा करून कोणीतरी स्वार्थ साधून घेऊन जातंय का, या गोष्टींकडे पण लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी असतात. काही लोक तुम्हाला काल्पनिक भविष्य दाखवतील, काल्पनिक गोष्टी दाखवतील, काल्पनिक डेव्हलपमेंट दाखवतील. हे होऊ शकतं 2020-30 पर्यंत, हे होऊ शकतं 40 पर्यंत, हे होऊ शकतं. त्याचे प्लॅन काय आहेत, तुमच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत, ते कसं होणार आहे, या गोष्टी तुम्ही समंजस प्रमाणे त्या उमेदवाराला विचारा. सर्वात महत्त्वाचा, तो उमेदवार तुमच्यासाठी मतदारसंघामध्ये किती अवेलेबल असेल या गोष्टीकडे फोकस करा. मतदारसंघातील अडचणी तो व्यवस्थितपणे, प्रभावीपणे कसा मांडू शकतो तो उमेदवार, या गोष्टींकडे लक्ष द्या. तो तुमच्यापर्यंत, तुमच्या अडचणी सोडवण्यापर्यंत कसा पोहोचू शकतो या गोष्टीकडे लक्ष द्या. प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या पद्धतीनं आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून आपण हा चांगला आणि हा वाईट कधीच म्हणू शकत नाही. आपण ओळखायचं असतं की आपण काय, त्यांच्याकडनं अपेक्षित ज्या गोष्टी आहेत त्या तो उमेदवार करू शकतो का. याच पुढे जाऊन तो उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून काय करणार आहे, शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे, तरुणांसाठी काय करणार आहे, वयस्कर लोकांसाठी काय करणार आहे, या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट होण्याची जी गरज आहे त्यासाठी काय करणार आहे, व्यावसायिक लोकांना संधी कशा निर्माण करून देऊ शकतो, हे प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो. तरुणांसाठी काय संधी, काय अपॉर्च्युनिटीज आपण क्रिएट करू शकतो, या गोष्टींकडे त्यांच्यावरती आपण फोकस करू शकतो.
जी लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या लोकांसाठी हे उमेदवार काय करू शकतात? बरं, संधी मिळाल्या तर त्या संधीला अजून चांगल्या लेवलपर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो यासाठी ते उमेदवार काय करू शकतात? तुम्ही एखाद्या चांगलं केलेल्या कामाला तो उमेदवार आत्तापर्यंत त्यांनी कधी तुमची प्रशंसा केलेली आहे का? तुमच्यापर्यंत ते कधी पोचलेले आहेत का? या गोष्टींकडे पण आपण फोकस करू शकतो. काही उमेदवार आत्ताच मतदारसंघामध्ये फिरायला लागलेले आहेत, पण मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी काय काय केलं आहे? मतदारसंघामध्ये फिरलेत का? ज्या लोकांनी चांगली कामं केली आहेत त्यांची प्रशंसा कधी केली आहे का? त्या लोकांच्या पाठीवर थाप कधी टाकली आहे का? या गोष्टींकडे आपण फोकस करू शकतो. का ते उमेदवार आत्ताच तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन तुम्हाला भविष्य दाखवत आहेत, काल्पनिक जग दाखवत आहेत, फ्युचर दाखवत आहेत, तुमच्यासाठी काय करू शकतो याच्या कल्पना मांडत आहेत? या गोष्टींकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि चांगले उमेदवार निवडून द्यायला पाहिजे. मग कोणत्या पक्षाचे द्यायचे, कोणत्या पक्षाचे नाही द्यायचे, आपण वैयक्तिक लेवलला ॲनालिसिस केलं पाहिजे. या गोष्टीकडे मतदारसंघातील मतदारांनी, तरुणांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. प्रोफेशनल लोक असतील, व्यावसायिक लोक असतील, या सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी कारण नसताना एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे किंवा एखादा व्यक्ती कारण नसताना पहिल्यापासून तो त्या लिस्टमध्ये आहे, त्या उमेदवाराच्या लिस्टमध्ये आहे किंवा यासाठीच तुम्ही जर त्याला किंवा पारंपरिक त्याच्या घरची राजकीय स्थिती आहे म्हणून त्यांना द्यायची का संधी? का नवीन अभ्यासू, दूरदृष्टी असलेला, मतदारसंघासाठी अजून काहीतरी वेगळं करू शकणाऱ्या लोकांसाठी, लोकांच्या समस्येसाठी काहीतरी धडपड करून, प्रयत्न करून त्यांच्या समस्या सोडवू शकणाऱ्या व्यक्तीला संधी द्यायची का परत परत त्याच लोकांना संधी द्यायची? हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. व्यक्ती परत जरी तोच असेल पण चांगला असेल, काम करू शकणार असेल, त्यालाही संधी दिली पाहिजे. आणि नवीन व्यक्ती जर असेल आणि तो करू शकत असेल तर त्यालाही दिली पाहिजे. या अनेक गोष्टी आहेत, या गोष्टींकडे आपण फोकस केलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये शेअर करा, कारण इथनं पुढचे व्हिडिओ मी अशाच पद्धतीचे आपल्या सर्वांसाठी काही प्रश्न काय विचारावेत याचा एक व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर करणार आहे, आपल्या सर्व सोशल प्लॅटफॉर्मवरती शेअर करणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघामध्ये काय अडचणी असू शकतात तसा एक व्हिडिओ मी शेअर करणार आहे. कोणत्या समस्या उमेदवारांनी सोडवल्या पाहिजेत यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. अशा अनेक वेगवेगळे साधारण 90 व्हिडिओ मी बनवण्याचं प्लॅनिंग करतोय. त्यामध्ये आपल्याला मतदारसंघामध्ये विधानसभा आता येत आहे, त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला काय करता येतं, उमेदवारांना काय विचारलं पाहिजे, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत, अशा अनेक प्रश्न मी विचारणार आहे. आपण सर्वांनी त्यासाठी माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले यूट्यूब चॅनल पोहोचवा. धन्यवाद. मी महेश कुमार पाटील.